टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPची सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचं आहे. तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे. कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय. पण बाकी जर साधारण ठरलं तर बघू आता काय होतं. 1-2 तासामध्ये आपल्याला कळेल. नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याच्या संदर्भात. खरं काय? अजित तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला त्याने काही सांगितलेली नाही. त्याच्यामुळे तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सुनेत्रा पवार हवेत असे मत आहे का? मतप्रवाह आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे. कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पद बसायचं आहे, चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत. साहेब याच विषयासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट यासाठी घेतली. मुख्यमंत्री द्यायला वेळ द्यायला उद्या द्यायला काय होतं उद्या शपथविधी आहे मग. आज आप सीएम से मिलने गए थे, क्या बात हुआ? CM साहब से जो है हम लोग गए थे, प्रफुल्ल भाई तटकरे मैं और मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को. तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीज़ें. तो मुख्यमंत्री ने कहा कोई मुझे प्रॉब्लम नहीं है. अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार 3 दिन का जो है दुख मनाते हैं, कई बार 10 दिन, तब तक लोग बाहर नहीं आते. या ऐसा मुझे पता नहीं है और कुछ बात ऐसे कुछ चली है और खुद जो है तटकरे और प्रफुल्ल भाई उसमें ध्यान दे रहे हैं. ओके सर. मगर बहुत करके घंटे 2 घंटे में जो है निर्णय आ जाएगा. तर छगन भुजबळ आत्ताच सांगत होते की 1-2 तासात आपल्याला पुढची काय ती अपडेट समजेल. मात्र सुनेत्रा पवार यांचं नाव हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आता त्यांच्याशी बोलून काय तो अंतिम निर्णय होईल. निवडता येईल का? मी टेक्निकली विचारतो. अरे बाईट नका घेऊ यार, थांबा जरा. बरं ठीक आहे.